हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण होममेड खरवस कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। तर सुरुवातीला मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर अर्धी वाटी जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो गूळ घ्यायचा आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खरवसचं जे चिकाचं दूध असतं त्याच पद्धतीने हे याचा कलर आलेला तुम्ही बघू शकता। छान असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला, कारण गुळामध्ये थोडंसं घाण असतं। त्याच्यापूर्वी ज्याच्यात आपल्याला बेक करायचं आहे किंवा शिजवून घ्यायचा आहे आपला तो खरवसाचा चीक, तर तो व्यवस्थित असं त्या भांड्याला ग्रीस करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वेलची पूड आणि जायफळ किसून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। मी सुरुवातीला टाकलं असतं तर ते चाळणीमध्येच वरती राहून गेलं असतं, त्याच्यामुळे मग मी नंतर टाकलं आहे। त्याच्यानंतर 25 मिनिटं मी वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपला चाकू छान असा क्लीन निघालेला आहे। तर व्यवस्थित असं शिजून झाल्यानंतर त्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने काहीसा खरवस आपला दिसतो। तर बघा तुम्ही किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत।